शेतात ठिबक बसवत असताना त्या ठिबकची जी नळी असते त्याची लांबी किती ठेवावी अशी एक व्हिडिओ मी बनवली होती। त्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं आहे बाबा ही लांबी योग्य टाकल्यामुळे तुमची पैशांची बचत होते, तुमचं एक समान पाणी पडतं, एक समान पाणी पडल्यामुळे पिकाची एक समान वाढ होते, तुमची नळी लवकर चोकअप होत नाही, त्याच्यामुळे तुमच्या ठिबक लवकर बदलावं लागत नाही आणि इतर सर्व मुद्दे। पण या व्हिडिओच्या कमेंटमध्ये संदीप नावाचा एक शेतकरी बंधू आहे, तर या भाऊने काय प्रश्न विचारला आहे की समजा ज्यांचं म्हणजे त्यांचं शेत 600 फूट लांब आहे तर मग तेव्हा काय करावं। तर ह्या व्हिडिओमध्ये मी योग्य लांबी म्हणजे काय सांगितली होती की 12 mm असेल तर सबलाईनच्या एक बाजूला 125 फूट दुसऱ्या बाजूला 125 फूटपर्यंत टाकू शकतात। 16 mm असेल तर एक बाजूला 200 सव्वा 200 फूट दुसऱ्या बाजूला 200 सव्वा 200 फूट टाकू शकतात आणि 20 mm असेल तर सबलाईनच्या एक बाजूला 300 फूट दुसऱ्या बाजूला 300 फूट टाकू शकतात। या संदीप दादांकडे एक तो 20 mm चा वापर करता येईल, पण मी भरपूर व्हिडिओ सांगितलं आहे की शेतकरी बंधू जोपर्यंत होईल तोपर्यंत त्यांनी 16 mm चा वापर करावा, 20 mm चा वापर करू नये, कारण खर्च डबल होतो 20 mm साठी आणि फायदा डबल भेटत नाही। अशा वेळेस समजा तुम्ही एखादी सबलाईन वाढवली तर जिथे तुम्हाला 200 फूट टाकायचं होतं ना तिथे अजून 150 फूट जरी टाकलं तर प्रेशर अजून चांगलं मेंटेन राहील आणि तुमच्या ठिबकचे अजून जास्ती पैसे तुम्हाला वसूल करता येईल। तुमच्या मनात असा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करेन।